इयत्ता 10वी विषय मराठी, इंग्रजी माध्यम, इंग्लिश मीडियम, अक्षरवारती या विषयाचा कृतीपत्रिका आराखडा कसा असेल हा आज आपण पाहणार आहोत. कृतीपत्रिका क्वेश्चन पेपर कसा असेल, क्वेश्चन पेपर यानी कृतीपत्रिका कशी असेल हे आज आपण पाहणार आहोत. आपण त्याचे घटक निहाय गुण विभागणी अशी असेल. एकूण 80 मार्कचा पेपर आहे. त्यासाठी गद्यासाठी 18 मार्क्स आहेत, पद्यासाठी 16 मार्क्स आहेत, स्थूल वाचनासाठी 6 मार्क्स आहेत आणि 6 मार्क्स आहेत, भाषा अभ्यासासाठी 16 मार्क्स आहेत, उपयोजित लेखनासाठी 24 मार्क आहेत. असे एकूण 80 मार्क्सचा हा पेपर असतो. आपण आता प्रत्येक घटक निहाय त्या ठिकाणी पाहणार आहोत. विभाग 1, एकूण विभाग 5 आहेत. त्यातला विभाग 1 जो आहे तो गद्य म्हणजे लेसन वरती अवलंबून असणारा हा विभाग आहे. या विभागाला 18 मार्काचा त्या ठिकाणी मार्क दिलेला आहे. मग पठित उतारा एक असतो, त्याला 7 मार्क आहेत. दुसरा पठित उतारा त्याला 7 मार्क आहेत. पठित याने सीन पॅसेज जो तुमच्या टेक्स्टबुक मधलाच पॅसेज असतो आणि असे 2 पॅसेज दिलेले असतात 14 मार्कासाठी आणि साधारण 130 ते 150 पर्यंत त्याचे शब्द असतात, वर्ड्स असतात. आता इथे अ आणि आ साठी जे कृती निहाय गुण विभागणी आहे कशी आहे. अ आणि आ साठी 7-7 मार्काचे ही कृती विभागणी आहे. आकलन कृतीसाठी 2 मार्क असतात. दुसऱ्या आकलन कृतीसाठी 2 मार्क असतात आणि सोमतासाठी 3 मार्क आहेत. असे एकूण एका पॅसेजसाठी 7 मार्क आहेत आणि हे 7 मार्क असे डिवाइड केलेले असतात. आता 2 सीन पॅसेज झाल्यानंतर, पठित उतारा झाल्यानंतर तिसरा आहे उतारा, अपठित उतारा, जो 4 मार्कासाठी तुम्हाला विचारला जातो आणि त्याचे साधारण शब्द असतात 80 ते 100 पर्यंत. आणि यासाठी गुण विभागणी असते. आकलन कृती 1-2 मार्क आणि आकलन कृती 2-2 मार्क असे 4 मार्कासाठी तो अनसीन पॅसेज असतो. आता विभाग 2 जो पद्य विभाग आहे त्या पद्य विभागाकडे आपण येणार आहोत. तो पद्य विभाग आहे 16 मार्कासाठी, 16 मार्कासाठी. एक कृती पठित पद्य 8 मार्कासाठी आहे आणि दुसरा पठित पद्य 8 मार्कासाठी आहे, जिथे रसग्रहणाचा प्रश्न विचारला जातो. आता कृती 2 8 गुणांसाठी कृतीनिहाय विभागणी कशी केलेली असते. तर तिथे अ जो प्रश्न आहे तिथे कृतीनिहाय अशी असते. आकलन कृती पहिल्यासाठी 2 मार्क, दुसऱ्या आकलन कृतीसाठी 2 मार्क, कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे 2 मार्क आणि काव्य सौंदर्यासाठी 2 मार्क असे 8 मार्कासाठी कृती नंबर 2 मधला अ आहे. आता कृती नंबर 2 मधला आ तेही 8 गुणांसाठी कृतीनिहाय विभागणी दिलेली आहे. 2 कवितेंची नावे दिलेली असतात.
आणि 2 कवितेच्या नावापैकी कोणत्याही एका कवितेची कृती सोडवायची असते आणि त्याची विभागणी असते. जसं प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण 1 मार्कासाठी, कवितेचा विषय 1 मार्कासाठी, प्रस्तुत कवितेतून दिलेल्या 2 ओळीचा सरळ अर्थ लिहा 2 मार्कासाठी, प्रस्तुत कवितेतील मिळणारा संदेश 2 मार्कासाठी, प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे 2 मार्कासाठी, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे 2 मार्कासाठी. आता इथे 1 आणि 2 जे 1-1 मार्कासाठी आहेत ते प्रश्न कंपल्सरी असतातच. 3, 4, 5 आणि 6 या 4 प्रश्नापैकी 3 प्रश्नांचे आपल्याला उत्तर लिहायचे असतात, कारण 8 मार्कासाठी प्रश्न आहे, हे लक्षात असू द्या. आता विभाग नंबर 3 जो स्थूल वाचनासाठी आहे. आता या स्थूल वाचनासाठी 6 मार्क असतात आणि 6 मार्कासाठी प्रत्येकी 3 मार्कासाठी त्या ठिकाणी आहे. 3-3 गुणांच्या आपल्याला 2 कृती सोडवायच्या असतात. म्हणजे स्वमत आणि अभिव्यक्तीवर आधारित 3 कृती, त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. मग काय आहे ते, तर विभाग 4 कृती 4 भाषा अभ्यास यासाठी 16 मार्काचा त्या ठिकाणी गुण आहे. जो व्याकरण घटकावर आधारित कृती पहिली जे 8 मार्कासाठी आहे. व्याकरण घटकावर आधारित कृती 8 मार्कासाठी आहे. 1 वाक्य प्रकार 2 मार्क, म्हणजे दिलेलं वाक्य हे वाक्याच्या कोणत्या प्रकारातलं आहे हे ओळखायचं असतं, त्यासाठी 2 मार्क आहेत. म्हणजे मग ते वाक्य विधानार्थी आहे का प्रश्नार्थी आहे का उद्गारार्थी आहे का आज्ञार्थी आहे हे ओळखण्यासाठी 2 मार्क्स आहेत. दुसरा वाक्य रूपांतर 2 मार्कासाठी आहे. म्हणजे मग प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर असेल, उद्गारार्थी वाक्य व विधानार्थी वाक्य यांचे परस्पर रूपांतर असेल, आज्ञार्थी व विधानार्थी वाक्य यांचे परस्पर रूपांतर असेल, किंवा होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर असेल. 2 वाक्यांचे परस्पर रूपांतर आपल्याला करायचे असतात, त्यासाठी आपणाला 2 मार्क असतात. त्यानंतर आहे वाक्य प्रचार. 3 वाक्य प्रचार दिलेले असतात आणि 2 तुम्हाला सोडवायचे असतात आणि त्यासाठी 4 मार्क आहेत. प्रत्येकी 1 गुण अर्थासाठी, 1 गुण वाक्यात उपयोगासाठी. म्हणजे त्या वाक्य प्रचाराचा अर्थ लिहिला तरी तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क्स 1 मार्क मिळणार आहे आणि ते वाक्यात योग्य उपयोग केला पुढचा 1 मार्क मिळणार आहे, मग 2 मार्क्स मिळतील. आणि असे 2 वाक्याचं जर केलं तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. पुढचा आ प्रश्न आहे भाषिक घटकावर आधारित असणारी कृती, जी कृती 8 मार्कासाठी आहे. इथे शब्द संपत्ती म्हणून पहिला प्रश्न आहे आणि तिथे 4 मार्कासाठी पहिला प्रश्न असतो. इथे एका कृतीसाठी 1 मार्क्स आहे. म्हणजे समानार्थीचे 2 समानार्थी शब्द दिले असतील, त्याचे 2 समानार्थी शब्द लिहायचे असतील 1 मार्क. विरुद्धार्थीचे 2 दिले असतील, 2 लिहायचे असतील 1 मार्क्स. शब्द समूहाबद्दल 1 शब्द लिहिणे 1 मार्क्स. एक वचन किंवा अनेक वचन 1 मार्क्स आणि लिंग बदलणे 1 मार्क्स. या ठिकाणी 5 पैकी 4 दिलेले असतात आणि ते 4 आपल्याला लिहायचे असतात आणि त्यासाठी 4 मार्क असतात. पुढे जो आहे लेखन नियमानुसार लेखन.
अचूक शब्द ओळखा. कोणतेही दोन शब्द प्रत्येकी 4 पर्याय देणे. काय दिलेले असतात? 4 शब्द दिलेले असतात. त्यातला योग्य शब्द कोणता आहे तो तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा असतो. असे 2 ठिकाण दिलेले असतात. पहिल्या 4 मधला 1 लिहायचा बरोबर, दुसऱ्या 4 मधला 1 बरोबर लिहायचा. असे 2 मार्कसाठी तुम्हाला असतात. त्यानंतर 2 वाक्य दिलेले असतात आणि 2 वाक्यामध्ये प्रत्येकी एका वाक्यामध्ये 2 शब्द चुकीचे असतात आणि ते 2 शब्द चुकीचे असतात. ते शब्द बरोबर करून वाक्य परत लिहायचं असतं. त्यासाठी 2 मार्क असतात. त्यानंतर विरामचिन्ह. योग्य विरामचिन्हे वापरा किंवा विरामचिन्हे ओळखा असा प्रश्न विचारलेला असतो. तो 2 मार्कासाठी असतो. त्यानंतर विभाग 5 जो 24 मार्कासाठी आहे, उपयोजित लेखनाचा भाग. त्यामध्ये पहिलं असतं पत्रलेखन, औपचारिक आणि अनौपचारिक पत्र, किंवा जो क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला जो अनसीन पॅसेज दिला होता तो अनसीन पॅसेज 1/3 करायचा असेल, म्हणजे त्या उतार्याचे सारांश लेखन करायचं असेल तर त्यालाही 6 मार्क्स आहेत. मग पत्र लिहा किंवा सारांश लेखन लिहा, 6 मार्क आहेत. त्यानंतर आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. प्रत्येकी 50 ते 60 शब्दामध्ये लिहायचं असतात आणि 10 मार्क्स असतात. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन यामध्ये 3 पैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या असतात. ओके. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न राहिला आणि तो शेवटचा प्रश्न आहे लेखन कौशल्याचा, म्हणजेच निबंधाचा. हा निबंध 100 ते 120 शब्दामध्ये असायला पाहिजे आणि त्यासाठी मार्क आहेत 8. 100 ते 120 शब्दामध्ये असायला पाहिजे आणि त्यासाठी मार्क्स आहेत 8. मग प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध या 3 पैकी 1 निबंध तुम्हाला लिहायचा असतो आणि त्यासाठी प्रश्न 5वा मधला ई आहे, हा निबंधासाठी आहे 8 मार्कासाठी. अशा प्रकारे त्या ठिकाणी कृतीपत्रिका आहे आणि ते तुम्हाला त्याची सोडवायची असते.